असतील. नॉन स्ट्राईकवर मनीष. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय अजय. सामन्याला सुरुवात करावी. अरे झेलच्या खाली, झेल काय टिपता आला नाही. 3 धावा पूर्ण करल्यात सफल होत आहेत दोन्ही फलंदाज. पुमा स्क्वॉड आयोजित आपला लाडका वेद चषक 2026 पर्व 3 मधला अंतिम सामना आपण पाहत आहात. मुकेश रॉयल चेंबूर विरुद्ध डेव्हिल 11 मुकेश रॉयल. खूपच सुरेख असा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये खराबी, चेंडू जातोय चौकार. फुलटॉस चेंडू त्याला भिरकावून दिलंय. हरीश झेलच्या खाली आपण पाहूया. सोपा झेल सोडलाय हरीश यांच्या माध्यमातून. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. तर व्यासपीठावर आपण पाहताय जगदीश दादा कोहली उर्फ जग्गू, माहुल गावातले एक लेजेंड खेळाडू. यांचं स्वागत होत आहे व्यासपीठावर. 3 चेंडू 10 धावा धावसंख्येवर लागत आहेत. तीन चेंडू 10 धावा. थोडी खराब अशी यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळते शुभम यांच्या माध्यमातून. बाईकच्या रूपात 3 धावा. 4 बॉल 13. एक चेंडू शिल्लक असेल. खूपच सुरेख असा फटका पाहायला मिळतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. हलूस टाटवलेला चेंडू. 1 धाव पूर्ण केला जाते. पहिलं षटक संपतंय. धावसंख्या जाऊन पोहोचते. एक चेंडू शिल्लक आहे. चार चेंडू 15. खूपच सुरेख असा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक झेलच्या खाली. झेल काय टिपता आला नाही. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. एक शॉट. पंचांचा इशारा तो. एक शॉट 2 धावा मिळतील. धावसंख्या जाऊन पोहोचते 17. एक षटक संपते. 17 धावा. शेवटचे 5 चेंडू शिल्लक असतील. पंचांचा निर्णय अंतिम राहील. आमचे पंच ऋषभ पाटील निर्णय कळवताना आपण पाहत आहे. तर दुसरीकडे आपण पाहू शकाल मॅन फ्रॉम घाटला निखिल चव्हाण मुख्य पंचांच्या भूमिकेत. जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने. कुणाल जोपर्यंत चेंडूची फेकी करेल तोपर्यंत 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. नो. पंचांचा इशारा आहे. नो. नो प्लस 3 धावा म्हणजे 4 धावा मिळतील. एकवीस धावा.
खूपच सुरेख असा फटका पाहायला मिळतोय मिड विकेटच्या दिशेने. चेंडू ट्रॅव्हल होतोय, चेंडू जातोय आर पार, चौकार. खूपच सुरेख अशी बॅटिंग आपण पाहताय करण सोडा आणि मनीष यांच्या माध्यमातून. कमबॅक केलं जाते हरीश यांच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची सांगता. खूपच सुरेख असा फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय, चेंडू जाते वन बाउन्स 4. दोन चेंडू शिल्लक असतील दुसऱ्या षटकातले. 3 चेंडू झालेत. तीन बॉल. 1 टू गो. 38 रन. 38. पुन्हा एकदा खूपच सुरेख असा चेंडू. बाईच्या रूपात एक धाव मिळते. 2 षटक संपतायत. धावसंख्या जाते 39. 40 धावसंख्येचं लक्ष असेल जिंकायसाठी.
सलामीची जोडी दाखल झाली आहे. स्ट्रायकर असेल शुभम लोखंडे, नॉन स्ट्रायकर असेल आशिष. तर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय करण सोडा. दहा चेंडू आणि 40 धावसंख्येचं लक्ष असेल जिंकायसाठी. मुकेश रॉयल विरुद्ध डेव्हिड विलियर मुकेश रॉयल असा सामना आपण पाहता या माहुल नगरीमध्ये. अंतिम सामना. पहिल्या चेंडू भिरकावून दिलाय, चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकाराने स्वागत केलं जाते करण सोडा यांचं. कारण 40 धावसंख्येचा पाठलाग करायचा तसंच प्रत्युत्तरही तसंच द्यावं लागेल. पाठलाग करतोय शुभम आणि आशिष. यष्टीचा बाहेर गेला चेंडू. पंच जमिनीलगत समांतर दिशेने हात करत पाहत आहे. वाईटचा इशारा करताना. एक चेंडू 7 धावा धावफलकार लागत आहेत. दोन चेंडू 9 धावा. अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील पहिल्या षटकातले. करण सोडा विरुद्ध शुभम लोखंडे अशी लढत आपण पाहत आहे. कारण मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं असेल ही जोडी एकाच टीममध्ये खेळत होती. आता आपण पाहताय एक स्टेशन वाईज संघ आणि एक ओपन लॉट व्यवसायकडचा संघ करण सोडा विरुद्ध खेळताना आपण पाहताय शुभम लोखंडे यांच्या. खूपच सुरेख असा ब्लॉक पच्याचा चेंडू आपण पाहताय. एक धाव पूर्ण केला ते दुसऱ्याचा प्रयत्न असेल. 2 धावा पूर्ण केल्या जातात. 40 धावसंख्येचा पाठलाग करताना आपण पाहताय एकेरी दुहेरी धावसंख्येने काही होणार नाही. षटकारांनी चौकारांशी आतषबाजी करावी लागेल. वाईट +2. चौदा धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. 2 चेंडू 6 धावसंख्या करण्याचा प्रयत्न असेल कारण 20च्या सरसरीने खेळायचं आहे जिंकायसाठी. खूपच सुरेख असा फटका पाहायला मिळतोय आणि सोपा झेल टिपला जातो. एक महत्वाचा गडी गारद होतोय. शुभम लोखंडे यांच्या रूपात एक मोठा आदरा बसतोय 14 धावसंख्येवर.
खूपच कसा चेंडू टाकला जातोय, निर्धाव चेंडूची सांगता होते. एक षटक संपते, 14 धावा धाफळकार लागतात. 5 चेंडूत 26 धावसंख्येची गरज असेल जिंकायसाठी. 5 चेंडू 26 धावा, 26 धावा 5 चेंडू. दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय श्रवण. पाच चेंडू 26 धावसंख्येची गरज असेल जिंकायसाठी. आपण पाहत आहात आपला लाडका वेद चषक 2026 पुमा स्क्वॉड आयोजित ही स्पर्धा, भव्य दिव्य स्पर्धा आपण या माऊल नगरीमध्ये पाहत आहात. प्रथम पारितोषिक 50,000 रोख रक्कम आकर्षक चषक. द्वितीय पारितोषिक 30,000 रोख रक्कम आकर्षक चषक. बेस्ट बॅट्समॅन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, वैयक्तिक बक्षिसे या स्पर्धेच्या निमित्ताने देण्यात येत आहेत. लाभलेले मोलाचे मार्गदर्शन माऊलगावचे भाग्यविधाते माजी नगरसेवक राजेंद्रजी माऊलकर साहेब, माजी नगरसेविका सीमाताई माऊलकर, त्यासोबत गजानन जी पाटील साहेब, मुरगन अण्णा, ऋतिकजी पाटील, वेदांत तुर्बेकर, अमित दादा कोहली या सर्वांचे, राज सावंत, प्रशांतजी कोहली या सर्वांचे सहकार्य या स्पर्धेला लाभले. त्यामुळे ही स्पर्धा आपण पाहताय संपन्न होते आणि खूपच सुरेख असा फटका आपण पाहताय अजित यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न होता, थोडा लाईन मध्ये चेंज केला. निर्धाव चेंडूची सांगता होते, धावबाद होतोय फलंदाज